जय भीम नमो बुद्धाय। हे बुद्धविहार हिवरे या गावातील आहे। हिवरे गाव तालुका सिन्नर जिल्हा नाशिक या ठिकाणचं हे बुद्धविहार आहे आणि अतिशय सुंदर असं हे बुद्धविहार या ठिकाणी सागवानी लाकडामध्ये जुन्या साठीमध्ये बांधलेलं आहे। तुम्ही पाहू शकताय या ठिकाणी हे महाबोधी बुद्धविहार समिती हिवरे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक या ठिकाणचं हे बुद्धविहार आहे आणि ते अतिशय सुंदर अशा पद्धतीने बांधलेलं आहे। ही सगळी जुनी साठी या ठिकाणी सागाची आहे आणि त्यातच पूर्ण पॉलिश काम करून यांनी हे नव्या पद्धतीने बांधलेलं आहे। तर हे असं हे बुद्धविहार मी आपणास दाखवित आहे। तरी ही आकर्षक अशी बुद्धाची मूर्ती आहे। आणि हे असं बुद्धविहार आहे। हे असं संपूर्ण जुन्या ज्या आपल्या चावड्या होत्या त्या चावडीचंच बुद्धविहारात रूपांतर केलेलं आहे आणि अतिशय सुंदर असं हे बुद्धविहार पूर्ण सागवानी लाकडामध्ये जुन्या चावडीचंच सागवानी लाकड वापरून या ठिकाणी हे बुद्धविहार बांधण्यात आलेलं आहे। अतिशय सुंदर असं हे बुद्धविहार आता मी तुम्हाला हे विहार बाहेरून कसं आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करतोय। हे असे काचेचे दरवाजे आहेत आणि हे बुद्धविहार या ठिकाणी हे असं दिसत आहे बाहेरून। हे बुद्धविहार सिन्नर या गावचं आहे। सिन्नर तालुका सिन्नर हिवरे गाव या ठिकाणचं आहे। आणि ही हिवरे गावची या ठिकाणी लावलेली पाटी आहे तुम्हाला दाखवतो। आणि असं हे बुद्धविहार या ठिकाणी खूप सुंदर पद्धतीने बांधण्यात आलेलं आहे। आणि हा बुद्ध विहाराच्या समोरील स्टेज आहे। हा स्टेज अशा पद्धतीने बांधण्यात आलेला आहे। हे बघा, हे हिवरे गाव तालुका सिन्नर जिल्हा नाशिक या ठिकाणी हे असं सुंदर असं बुद्धविहार बांधण्यात आलेलं आहे।
आणि आता मी तुम्हाला घेऊन जातो आहे बाबासाहेबांच्या मूर्तीजवळ. बाबासाहेबांची मूर्ती या प्रांगणात अतिशय सुंदर अशी केलेली आहे. मध्ये आलो पूजा होती घराची की नव्हता. ही बाबासाहेबांची मूर्ती या बुद्धविहाराच्या परिसरात स्थापन केलेली आहे. कारण ते जगताप लगेच क्लिक झालं कारण आता संध्याचा फोटो बघितला मला वहिनी दाखवत होती. त्या दिवशी पूजा नाही आली. मी आयला किती सांगितलं आल्या बायला की बोलव बोलव त्याला बोलव आले नाही. आता तुम्ही कसे येणार आहे ना काढ जरा आमचं. हे भाऊला पण घे ना. आमचा भाऊच आहे हे बघा. भाऊ जा भाऊ केरू जा. हे या गावचे रहिवासी आहेत सगळे आणि त्यांच्या परिक्रमातून हे बुद्धविहार या ठिकाणी बांधण्यात आलेले आहे. लहान आहे का ती मोठी होती दुसरी? मी मोठी मी बायडी.